आजचा दिवस शेवटचा आहे हे लक्षात येताच माधव बेचैन झाला. त्याने पाहिलं की रुद्र शांतपणे खुर्चीवर बसला होता. त्याचा चेहरा फिकट आणि थकल्यासारखा दिसत होता. तू तिच्याशी थांबायला सांगितलं का? माधवने तातडीने विचारलं. थांबायला सांगतो? हा, मी तिच्या पाया पडून विनवायचं का? रुद्रच्या आवाजात उपहास होता. माधवने मनात विचार केला, म्हणजे तुला तेच करायला हवं होतं ना? मग काय केलं तू? काहीतरी टोमणे मारलेस आणि काव्याला जायला लावलं. रुद्रने काहीही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त आपला लॅपटॉप उघडला. चेहऱ्यावर गडद छाया होती. माधवचा संताप झाला. साहेब, बायकांना प्रेमाने समजावलं जातं, रागावून नव्हे. तिच्यावर तुमचा अधिकार गाजवू नका. ती एक कोमल मनाची मुलगी आहे. थोडा वेळ घ्या, तिला समजवा. ऋतूचं डोकं पुन्हा जड होऊ लागलं. माधव काही बोलू शकत नव्हता. साहेब अजूनही आजारी होते, तरीही त्या अवस्थेतही ते काव्याशी भांडत होते हे त्याला कधीच समजले नाही. रुद्र नजर लांब कुठेतरी लावून म्हणाला, समजावून काय होणार? तिचं मन माझ्याजवळ नाहीच, मग समजावून उपयोग काय? काव्या आपल्या खोलीत परतली आणि दिव्याशी बोलत बसली. रुद्र तुला आवडतो का म्हणून तुला जाऊ देत नाहीये? दिव्या विचारते. असं काही नाही. त्याला सानिया आवडते. तुला कसं माहिती? त्याच्या ड्रॉवरमध्ये सानियाचा फाटलेला फोटो सापडला. म्हणजे आता जुनी प्रेयसी परत आली आणि त्याला नवीन निवड करावी लागणार. दिव्या थोडी उत्सुक झाली. छे, मी कसलं नवीन प्रेम? त्याला फक्त सवय झाली की त्याच्या आयुष्यात कोणी येऊ नये. मी घटस्फोट मागते म्हणून तो विरोध करतोय. पण आता नाही थांबायचं. मी डिझाईन पूर्ण करून आजींना देणार. त्या वचन देतात आणि पाहतात. त्यांचा शब्द वजनदार आहे. मला परदेशात पाठवण्यासाठी त्या नक्कीच मदत करतील. काव्याने ती संकल्पपूर्वक तयारी केली आणि रात्रभर डिझाईन काढण्यात घालवली. दुसऱ्या दिवशी ती कंपनीत गेली. ती डिझाईन पूर्ण करत असताना सानिका धावत आली. काव्या, तू गायकवाड कुटुंबाच्या हवेलीची डिझाईन करत आहेस? हो का? शिवाईने सांगितलं आज हवेलीचं छत सेलिंग होणार आहे. काय इतक्या लवकर? काव्या पटकन तिथे गेली. हवेलीसमोर गर्दी होती. सानिया आणि आजी देखील तिथे होत्या. आजी स्वतः आजारी असूनही आल्या होत्या. सानिया त्यांच्या हातात हात घेत म्हणाली, घाबरू नका आजी. आज सेलिंग झाली की हवेली लवकरच तुमच्यासमोर उभी राहील. काव्याने धावत जाऊन त्यांना थांबवलं. आजी, काव्या तू इथे कशी आलीस? आजी थोड्या चकित झाल्या. मनीषा हसत म्हणाली, तिला वाटतंय सानियाशी स्पर्धा करायला आली की काय? काव्याने तिचं दुर्लक्ष करत म्हटलं, आजी तुमचं छत सेलिंग अजून होऊ नये. मी काल रात्रभर काम करून नवीन सुरक्षित डिझाईन काढले. कृपया एकदा बघा. सानियाचा चेहरा उतरला. काय म्हणतेस? म्हणजे माझं डिझाईन चुकीचं आहे असं? हो, काव्याने स्पष्टपणे उत्तर दिलं. सानिया चिडून आजीकडे वळाली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही का? आजी एक क्षण गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, काव्या तुझं मन चांगलं आहे, पण हे फार गंभीर प्रकरण आहे. तू परत जा. सानिया हसली. तिला आधीच खात्री होती की आजी तिच्यावर विश्वास ठेवतील. आजी कृपया ऐका. मी तुम्हाला त्रास देत नाही. फक्त संभाव्य धोका टाळायला सांगते. मात्र शिवायची आई सुनंदा चिडून म्हणाल्या, काय वाईट बोलतेस? शुभ कार्यात असं बोलणं अशोभनीय आहे. बॉडीगार्ड, हिला बाहेर काढा. बॉडीगार्ड तिला उचलून बाहेर नेलं. काव्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सानिया पुढे सरसावली. चला आता कार्यक्रम सुरू करूया, नाहीतर अजून कोणी ट्रबल मेकर यायचा. मनीषा देखील तिरस्काराने म्हणाली, तिच्या डोक्यात खूप हवाच भरली आहे. वाटते काहीही करून आजींचा आशीर्वाद मिळवायचा. आजीने एक सुस्कारा टाकत डोकं हलवलं. कदाचित मीच तिला खूप लाडवलं आहे. ठीक आहे, छत सेलिंग करा असं म्हणत त्या शांत झाल्या. बाहेर काव्याला क्रेनचा आवाज ऐकू आला आणि तिच्या छातीत एक अनामिक भीती दाटून आली. 2 अंगरक्षक तिचा हात धरून तिला घेऊन चालले होते. मला सोडा, मी स्वतः चालून जाईल. काव्या थंड स्वरात म्हणाली, अगदी रुद्रच्या शैलीत. मी गायकवाड कुटुंबाचे सून आहे. जर तुम्ही मला गुन्हेगारासारखं वागवलं तर त्याचा परिणाम थेट गायकवाड कुटुंबावर होईल. मला जाऊ द्या, मी स्वतः जाईन. अंगरक्षकांनी एकमेकांकडे पाहिलं आणि शेवटी तिला सोडलं. पण काव्या मात्र निघून गेली नाही. ती थांबली. तिच्या मनात एक विचार घोळत होता. काहीतरी चुकीचं होतं. आता आजीचे डोळे जुन्या हवेलीच्या प्रतीकचिन्हाकडे लागले होते. ते हळूहळू वर उचललं जात होतं. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचा अभिमान आणि उत्कंठा होती. तेव्हा ज्या आगीत जुनं गायकवाड कुटुंबाचं घर जळालं, अनेक जण तडफडून गेले, तेव्हाच मी ठरवलं होतं हे घर पुन्हा उभं करायचं. अगदी तसंच त्या म्हणाल्या. आता काळ बदलला आहे, पण त्या काळचे डिझायनर्स खरोखर अफलातून होते. त्या काळात त्यांनी असं मोठं प्रतीकचिन्ह छपरावर बसवलं होतं
आजच्या डिझायनर्सना तर फक्त नावापुरतं शहाणपण, पण मला खात्री आहे की सानिया आणि तिची टीम याला योग्य न्याय देतील. सुनंदा मॅडमने अचानक विषय बदलत म्हटलं, तुमची सून म्हणजे काव्य मला नाही वाटत की ती रुद्रसाठी योग्य आहे. इतका चांगला मुलगा आणि ही मुलगी काहीतरी चुकते. आजी शांत झाल्या. त्या क्षणी आतून मोठा आवाज आला, धाड. बाहेर उभे सगळे लोक हादरले. काय झालं? कोणीतरी ओरडलं. अरे देवा, काहीतरी गडबड झाली आहे. इंजिनिअरिंग सुपरवायझर धावत आला. प्रतीक चिन्ह वर जाताच गडगडून पडलं आहे. अजून तर ते अडकलं आहे. क्रेनवर जर हलवलं तर तुकडे तुकडे होतील. आजी एक क्षण डोळ्यासमोर अंधारून जवळपास कोसळल्यास सानियाचा चेहरा पांढरा फडक झाला. सुपरवायझरचा कटाक्ष सानियावर गेला. तिच्या हातात सगळं डिझाईन होतं ना. सानिया, आता काय करायचं? आजी विचारू लागल्या. सानिया गोंधळली. ती काहीच बोलू शकली नाही. सुनंदा मॅडमने वातावरणात गोंधळ पाहून तोंड उघडलं. सानियाचे डिझाईन परफेक्ट आहे. त्यात नक्कीच कामगारांचं चुकलं आणि हो, काव्य इथे आली आणि तिने आमच्यावर काहीतरी जादूटोणा केला असावा. सुपरवायझर संतापला, पण काहीच न बोलता हतबल झाला. तेवढ्यात एका धीट पण शांतीपूर्व आवाजाने वातावरण भारावून गेलं. आजी थांबा, मी सांगते काय करायचं आहे. सगळ्यांचे डोळे त्या आवाजाच्या दिशेने वळले. काव्या समोर उभी होती. काय, तू अजूनही इथे आहेस? सुनंदा मॅडमने आश्चर्याने विचारलं. काव्या शांतपणे पुढे आली आणि तिच्या हातात नेईपर्यंत दाखवत म्हणाली, ही माझी कालची बनवलेली योजना आहे. यात एक मार्ग आहे ज्याने आपलं हे प्रतीक सुरक्षितपणे बसवू शकतो. आजीने तिच्या हातातील नकाशाकडे पाहिलं. सानिया आणि सुनंदा मॅडम अचंबित होत्या. हिच्यावर कसा विश्वास ठेवायचा? सुनंदा मॅडम थैथयाट करत म्हणाल्या, ही मुलगी कोण? इंजिनिअरिंग शिकलेलीही नाही. चुकीचं काही झालं तर हे सगळं उद्ध्वस्त होईल. काव्य तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, हीच वेळ आहे. मी नसते इथे तर हेच प्रतीक तुमच्या चुकीमुळे पडून गेलं असतं. आता मदत मागायची वेळ आली आहे, संशय घेण्याची नाही. सुनंदा मॅडम ओरडल्या, या सगळ्यांमागे तुझाच हात आहे. तूच हे घडवलं आणि आता नाटक करतेस. मी एकटी कामगारांना आदेश देऊ शकते का? वेळ वाया घालवू नका, काव्य म्हणाले. तेवढ्याच आजीचं डोकं फिरू लागलं. त्या लाटेसारख्या डगमगल्या. आजी. सगळे धावत त्यांच्या दिशेने गेले आणि मग एक ओळखीचा आवाज ऐकू आला, आजी, तिला एकदा संधी द्या. रुद्र. सगळे एकदम थबकले. रुद्र तर आजारी होता, तापाने घरातच झोपलेला. तो इथे कसा आला?